जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज बनवणार आहे मस्त मी अशी भोपळ्याची भाजी. तर इथे जो भोपळा असतो लाल काळा असा मोठा भोपळा असतो आणि त्याच्या मग अशा फोडी असतात. त्याच्यातली एक फोड मी अशी आणलेली आहे आणि आता मस्त याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, हा असा मोठा भोपळा असतो आणि त्याच्यामुळे आता ही चीरच किती मोठी आहे पाहू शकता. आणि आता याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हा भोपळा बाजारात मिळतो आणि याला काशी फळसुद्धा असं म्हणतात. आता आहे ना, याचे अशा फोडी बटाट्यासारख्या, ज्या बटाट्याच्या आपण करतो ना तसेच थोड्या बारीक केलेल्या आहेत आणि पटकन अशी याची भाजी होते, काहीच वेळ लागत नाही आणि खायला खूपच भारी लागते याची भाजी. तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, खूप टेस्टी लागते. आणि त्याच्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, काही लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता बघा, इथे आपल्याला भाजी करायची आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल घालणार आहे. आता ही भाजी आपली एकदम थोडीच होईल, त्याच्यामुळं तेल पण इथे थोडंसंच, नेमकंच एक पळी घातलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला मग फोडणी द्यायची आहे. फोडणी मोहरीची आणि जिऱ्याची आणि इथे कट केलेला लसूण घातलेला आहे. आता हिरवी मिरची घालते, हळद घालते, लाल तिखट, हिंग घालते आणि इथे जो कट केलेला भोपळा आहे तो घालते. आता आहे ना, हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. तर इथे ना, आमच्या घरात सर्वांना हा भोपळा आवडतो. खास करून माझ्या सासूबाईंना जास्त आवडतो आणि मलाही आवडतो. तर भोपळा म्हणजे इथे 3-4 प्रकारचे असतात. तर हा काशी भोपळा आहे. इथे मी थोडं धनापूड टाकलेली आहे, जे अगोदर मी विसरून गेले होते टाकायला. इथे मी थोडं लाल तिखट पण हळदीबरोबर टाकलेलं होतं. आता इथे आहे ना, चवीनुसार मीठ टाकते. मीठ थोडं सांभाळूनच टाकायचं आहे, कारण भाजी आपली सुकी होणार आहे वाफेवरची आणि मग थोडीच भाजी होईल. आणि इथे जे आपले मिरच्या आहेत ना, त्या थोड्या जाड्या मी कापून टाकलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला काढता येईल. आता इथे एकदम स्लो गॅसवर मी 3-4 मिनटं ही भाजी शिजून घेणार आहे. आता या भाजीला आपल्याला पाणी घालायचं नाही, त्यामुळे ही भाजी आपली वाफेवरच होईल. तर तुम्ही पाहू शकता इथे आता आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी आपली अर्धी अशी शिजलेली आहे. तर आता आपण चेक करून घेऊया इथे. आता इथे बघा, अर्धी आपली ही भाजी शिजलेली आहे. आता ह्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. इथे मी 2 चमचे असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता बघा, इथे परत एकदा मिक्स करून घेऊया. आता इथे थोडी कोथिंबीर टाकून घेते. पाहू शकता इथे मस्त आपली भाजीचा कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि खायला पण खूपच टेस्टी लागते. आता एक तर अर्धा मिनटाकरता फक्त मी झाकण ठेवणार आहे, कारण ही भाजी भरपूर प्रमाणात शिजलेली आहे. आता फक्त अर्धा मिनटं. बघा, इथं आपली भाजी तयार झालेली आहे मंडळी. माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ छोटा आहे. आता मस्तपैकी आपण वाढायला घेऊया. चला तर मंडळी, मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा. छान कमेंटमध्ये लिहा माझी भाजी कशी वाटली तुम्हाला. तर चला तर भेटूया.